आजपासून परीघ पुलाजवळील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। राजारामपुरी गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्याने वर्दळीचा रस्ता आता मोकळा झालाय। हे काम साधारण 6 महिने चालणार असून नागरिकांना यावेळी पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे आवाहन करण्यात आले। रस्त्याच्या कामामुळे आजूबाजूची अतिक्रमणे काढण्यात आल्याने पादचाऱ्यांसाठी प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर झालाय। या बदलामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय। तसेच ये-जा करणाऱ्या वाहनांमध्ये वाहतुकीची सुरळीतता निर्माण झाली आहे। पारीघ पूल या ठिकाणी महापालिकेचे रोडचे काम सुरू झालेले आहे। त्यामुळे CBSला जे येणारे राजारामपुरीकडून येणारा जो मार्ग आहे तो सध्या बंद आहे। तर नागरिकांनी जे राजारामपुरीतून जर CBSला पलीकडे जायचं असेल तर कोयास्को चौक मार्गे CBSला जावे आणि CBSवरून राजारामपुरीकडे येणारा मार्ग वन वे चालू आहे। तर याकरता पंचिल हॉटेलकडून CBS आणि CBSवरून वन वेतून पारीघ पूल पार करून पलीकडे जाता येतं। तर पर्यायी मार्गांचा वापर करावा, ज्याच्यामुळं वाहतूक कोंडीमध्ये नागरिक अडकणार नाहीत। तर सर्वांना आव्हान आहे की जे पर्यायी मार्ग आहेत कोयास्को चौक आणि इकडं गोकुळ हॉटेल त्याच्या पलीकडं मलबार चौक आहे, तर त्या मलबार चौकातून सुद्धा पर्यायी मार्गाने जाता येईल। तर पर्यायी मार्गांचा वापर करावा। त्याकरिता जे वाहतूक आता डायव्हर्ट केलेली आहे, तर डायव्हर्शन ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणे याकरता अतिरिक्त वाहतूक शाखेचा बंदोबस्त नेमलेला आहे, होमगार्ड नेमलेले आहेत। महापालिकेचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनासुद्धा जे माहितीदर्शक बोर्ड लावण्याकरता सांगितले आहेत ते बोर्ड काही लागलेले अजून लावत आहेत। तसेच त्यांचे सिक्युरिटीचे त्यांचे काही लोकसुद्धा त्यांना नेमण्याकरता सांगितलेले आहे। तर नागरिकांना यामध्ये कमीत कमी त्रास होईल या दृष्टीने आम्ही दक्षता घेत आहोत। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।